तुम्ही समाधानी आहात का आणि तुमची भूमिका काय? यांच्यावरती संकट आलंय तो शेतकरी समाधानी आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. मी एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो, 50,000 रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे. कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत. आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं. पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं, तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः खरडवून गेल्या आहेत. त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो. जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत. पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत. मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं मिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेली आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेले आहे, आयुष्य वाहून गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं, आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे. गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे. साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या.